सभा चालू फोटो येतो नको सर नाही तुम्हाला, पण देर आहे दुरुस्त आहे. बरोबर 10 वर्ष पूर्ण झाली होती आणि यंदा आपण 11वं वर्ष इथं विशेष सर्वस्तातल्या सगळ्या दिन शासनाच्या कागदावर आणायचं आणि थ्रू नगरपालिका. पण सातारा शहराची मातृसंस्था ही नगरपालिका आहे आणि नगरपालिकेनं करावं अशी इच्छा होती. आज ऐतिहासिक म्हणजे ज्या सदरेवरून अजिंक्य म्हणजे साताऱ्याचे जे संस्थापक आहेत त्यांनी राज्यकारभार केला आणि आज आमचं नशीब इतकं चांगलं आहे की हद्दवाढ झाली आणि अजिंक्यतारा सातारा नगरपालिकेच्या हद्दीत आला आणि त्याचंच एक छोटंसं प्रतीक म्हणून अगदी. तर ह्या आता आपण काळात म्हणजे आम्ही जे करू शकतो छोटंसं तर ते म्हणून असं म्हणून तर अजिंक्यतारा किल्ला आहे तर त्याचंच सुशोभीकरण करणं, तर हा एक मोठा विषय घेऊन आम्ही आज इथे एक विशेष सभा आयोजित केलेली आहे आणि येत्या काही वर्षाच्या काळात आपण ते हा सगळं सुशोभीकरण पाहायला मिळेल आपल्याला. आणि जो ऐतिहासिक किल्ले आहेत म्हणजे जे कित्येक वर्षांनी हे जतन करणं हे आपलं खरं तर काम आहे. आपला खूप मोठा तो आपली संपत्ती आहे ऐतिहासिक किल्ले. तर ते आम्हाला त्याच्याबद्दल आम्ही काही करू शकू याचा मला आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना अतिशय अभिमान आहे आणि आनंद पण आहे. आज दिनांक 12 जानेवारी रोजी अजिंक्यतारा सातारा स्वाभिमान दिवस साजरा झाला. छत्रपती शाहू महाराज राज्याभिषेक असल्यामुळे आज आम्ही नगरपालिकेमार्फत विशेष मीटिंग आयोजित केलेली अजिंक्यतारा सुशोभीकरण करणे. गेले अनेक दिवस अजिंक्यतारा सुशोभीकरण करायचं आहे पण ते काय होत नव्हतं. आज दीपक प्रभाकर साहेबांनी विशेष मीटिंग परवानगी आणून विशेष मीटिंग लावली आणि आता आम्ही सातारा नगरपालिकेमार्फत अजिंक्यतारा सुशोभीकरणासाठी घेणार आहोत. आम्ही बजेटमध्ये तरतूद केलेली आहे आणि तो प्रस्ताव शासनाकडून पाठवून जेवढा जास्तीत जास्त निधी अजिंक्यतारा सुशोभीकरणासाठी आणता येईल त्यासाठी मी प्रयत्न करेन.